कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यातच पावसाचे जोरदारपणे आगमन झाले असून महाड तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तसेच महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांनी काय करावे, काय करू नये तसेच बचाव कार्य कसे करायचे यासाठी महाड नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळते। महाड शहरातील होडी बंदर येथे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत 3 दिवसीय बचाव कार्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोहित भोईर यांनी दिली आहे। पावसाळ्यामध्ये जर पूर आलाच तर आपण नागरिकांचा बचाव कसं करू शकतो किंवा नागरिकही स्वतःचा बचाव कसं करू शकतात याचे पूर्णपणे प्रशिक्षण आपण दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला देतो। त्यानुसारच आपण यावर्षी सुद्धा आज दिनांक 28 मे पासून ते 30 मे पर्यंत 3 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। नागरिकांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या प्रशिक्षणामध्ये आपण पोहू कसं शकतो किंवा एखादा बुडत असलेला वाचवू कसं शकतो, आपल्याकडे महाड नगर परिषदेकडे जे सर्व साहित्य उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसेच या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून 30 तारखेला महाड नगर परिषद कार्यालयामध्ये फर्स्ट एड कसं करायचं आणि स्नेक कॅचिंग म्हणजे साप कसा पकडायचा याचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर महाड शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा। आपण थ्रोबॅक पण फेकली की आपली रशी असते, रशी जरी फेकली तरी ते पण त्यांनीही वाचू शकतो। रेस्क्यू ट्यूब आहे त्यांनीही वाचू शकतो किंवा आपण पॅडलिंग करूनही वाचू शकतो। हे प्रशिक्षण आपण महाड शहरामध्ये देत आहोत। थँक्यू, धन्यवाद। असं काही प्रसंग आहे की पूर येतो, त्या पुराच्या वेळेस काही लोक असे पाण्यामध्ये किंवा एकत्र ठिकाणी अडकलेले असतात, त्यावेळेस त्या लोकांनी काय करावं? पहिली गोष्ट त्यांनी घाबरलं नाही पाहिजे। त्याच्यानंतर आपण तिथे जाणारच आहोत रेस्क्यू करायला, तर आपल्याकडे इंजिन आहे किंवा आपल्याकडे बोटच आहे तर आपण पॅडलिंग करत बोटनी पण त्यांना काढू शकतो। जर पाण्याचा जर फ्लो असेल तर आपल्याला इंजिन लागणार आहे। हे इंजिनमध्ये जाऊन आपण फक्त रेस्क्यूला जाताना फक्त 3च व्यक्ती गेले पाहिजे। जर आपल्याला महाडमधलं माहिती आहे तो एक व्यक्ती आणि जे बोट चालक आहेत ते 2 जण ते गेले पाहिजे आणि जर हाणताना आपल्याला मॅक्झिमम 5 किंवा 6 असे 8 जण यायला पाहिजे बोटमध्ये हाणताना।